5 दिवस सोलापूरमध्ये राहिल्यानंतर परत एकदा मी पुण्याला आले. खरं तर प्रवास माझा खूप वेळा आता या महिन्यामध्ये झाला होता. त्यातून मल्हारसोबतच असल्यामुळे ना माझी खूप दगदग होते आणि सोलापूरमध्ये राहिल्यामुळेच मला कोणताही व्हिडिओ अपलोड करता नाही आला. पण मी सिद्धेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेले होते ना, तिथेच तेवढा व्हिडिओ शूट केला आणि तो अपलोड केला. तुम्ही त्याला खूप छान प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. तर आज सकाळी ना जेवणासाठी मला थोडासा उशीर होता. दुपारी आज जेवायला येणार नव्हते म्हणून थोडासा आराम होता. मग म्हटलं आज नाश्त्यासाठी उपीटच तयार करून घेऊयात. तर नाश्ता करून घेतला आणि थोडासा आराम केल्यानंतर दुपारच्या जेवणासाठी मी आले होते. 11च्या दरम्यानच स्वयंपाक करायला तसा घेतला होता मी. तर आज स्वयंपाकासाठी मी मोड आलेले मटकीची उसळ बनवणार होते आणि चपाती. आता याची लुडबुड माझ्या पायामध्ये किचनमध्ये मी आल्यानंतर सुरूच असते नेहमीच आणि त्यातून मी व्हिडिओ शूट करते हे बघून तर तो जास्तच करतो. का तर आता त्याला समजतंय की मी मोबाईलमध्ये काहीतरी करते आणि मोबाईलमध्ये मी सारखं बघत असते म्हणून त्याला आता समजते, म्हणून तो सारखं माझ्याकडेनी गिरक्या घालत असतो. असो, तर इथे मी मटकीची उसळ बनवणार होते. त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं. तेल टाकल्यानंतर तेल गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे मोहरी छान असे तडतडून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि ठेचलेला थोडा लसूण टाकला. माझ्याकडे मिरची नव्हती का तर मी मार्केटला गेलेच नव्हते, त्याच्यामुळे मिरची माझी सगळी संपली होती. म्हणून आज मी चटणी टाकूनच म्हणजे घरचा मसाला टाकूनच ना भाजी तयार करणार होते. एरवी आपण हिरवी मिरची टाकून मटकी बनवतो, तर तशी मी आज नव्हते बनवणार. त्याच्यामुळे डायरेक्ट तेलामध्ये कांदा फ्राय करायला टाकून दिला. कांदा पण असा मस्त लाल होईपर्यंत फ्राय करून घेतला ना की मटकीची उसळ दिवसभर टिकून राहते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो पण टाकून दिला. टोमॅटो तेलामध्ये फ्राय होतो आहे तोपर्यंतच त्याच्यामध्ये हळद, धना जिरा पावडर आणि घरगुती लाल मसाला म्हणजेच घरगुती आपला काळा मसाला टाकला आणि हे सगळं फ्राय करून घेतलं छान असं. आणि भाजीसाठी लागणारं जेवढं काही मी सामान वरती काढून ठेवलं होतं, मसाल्याचा डब्बा, चटणीचा डब्बा, मिठाचा डबा, हे सगळं मी जिथल्या तिथं नीटनेटकं ठेवलं. मिठाचा डबा तसा मला लागणार होता त्याच्यामुळे अजून तिथेच होता, पण बाकीच्या वस्तू मी सगळ्या व्यवस्थित ठेवून दिल्या. आजकाल ना यूट्यूबमध्ये ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवते ना त्यावेळेस किचन ओटा नेहमी मी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते. एरवी पण असा आपण स्वच्छता ठेवतोच, पण व्हिडिओमध्ये कसं सतत स्वच्छ असं दाखवावं लागतं, त्याच्यामुळे जिथल्या तिथं वस्तू ठेवून दिलेल्या बऱ्या पडतात. असं तर इकडे माझा टोमॅटो तेलामध्ये चांगला असा फ्राय झाला होता आणि बाकीचे मसालेसुद्धा असे त्याला तेल सुटले होते. त्याच्यानंतर मी मटकी ॲड केली, थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकली आणि मग चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हे सगळं एकत्र करून घेतलं आणि त्याच्यानंतर एक 5 ते 10 मिनिट मी असंच मटकी शिजत ठेवली. आता शेजारच्या कढईत तुम्हाला मखाणे दिसत असतील, तर मी आज मल्हारसाठी मखाण्याचा चिवडा बनवला होता. थोडंसं हळद, मीठ, जिरे मोहरी टाकून मखाणे छान असे फ्राय करून घेतले होते. त्याच्याने ना मखाण्याला असे छान असे टेस्ट येते. आणि स्वयंपाक करून झाल्यानंतर मला त्याला ड्रायफ्रूटचे लाडूसुद्धा बनवायचे होते. आता मखाण्याचा चिवडा आणि ड्रायफ्रूटचे लाडू मी कसे बनवले त्याचा मी सेपरेट शॉर्ट व्हिडिओ शूट केलेला आहे आणि लाँग व्हिडिओ मी शूट करायचं विसरले, त्याच्यामुळे मी या व्हिडिओमध्ये त्याला ॲड नाही केलं, तर तुम्ही नक्कीच शॉर्ट व्हिडिओ तो बघाल. आता भाजी एकीकडे शिजते तोपर्यंत मी इकडे चपातीचं पीठ मळायला घेतलं. चपातीचं पीठ मळून झाल्यानंतर ना मी त्याला 5-15 मिनटं रेस्ट करायला ठेवलं. त्याच्यानंतर माझी इकडे भाजीसुद्धा तयार झाली होती. तर खूप छान भाजी माझी तयार झाली होती. बघू शकता किती सुंदर कलर आलाय तिला. तर मिरची नसताना सुद्धा असं तिखट टाकून एकदा तुम्ही नक्कीच मटकीची उसळ बनवा, तुम्हाला नक्की आवडेल. त्याच्यानंतर पटकन चपात्या करायला घेतल्या. आता आहोंचा फोन आला होता की मी आता दुपारी जेवायला येतोय म्हटल्यावरती मी पटकन चपात्या पण करून घेतल्या. मी एकीकडे चपात्या करते तर दुसरीकडे मल्हारचं काहीतरी वेगळंच चालू होतं. टी व्ही बघत बघत तो किचनमध्ये येत होता, परत पळत हॉलमध्ये जात होता. त्याच्यानंतर तो मला मखाणेसुद्धा मागत होता, तर मी चपाती करत ना एक एक त्याला मखानासुद्धा देत होते. घरी आल्यानंतर मस्तपैकी जेवण करायला घेतलं. ताटामध्ये मटकीची उसळ, चपाती, लोणचं आणि जवसाची चटणी घेतली. मस्त असा दुपारचा बेत झाला. मग एक झोप काढली आणि संध्याकाळी परत भाजी आणायला गेले. भाजी घरात काहीच नव्हती म्हणून मार्केटमध्ये पटकन भाजी आणायला गेले. खरं तर रविवारीचा बाजार असतो, पण आज शनिवारीच भाजी आणायला मी आले होते.
मंडईतून घरी आल्यानंतर मस्तपैकी दोघांनी एकत्र असा चहा घेतला. आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं, पण पाऊस बिचारा काय पडला नाही. आम्ही आज दिवसभर पावसाची वाट बघत बसलो होतो, पण पाऊस काय आलाच नाही. तुमच्या भागात पाऊस पडला का नक्कीच मला कमेंट करून सांगा. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.